कोल्हापुरात विषय हार्ड आहे. विषय काय माहिती काय, भावाला राजाराम मुली म्हणायला येत नाही. तर भावांनी नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज गणेश चतुर्थीचा संध्याकाळचा दिवस आहे आणि आम्ही चाललोय दिवस म्हणजे संध्याकाळ आहे आणि आम्ही चाललोय राजारामपुरीमध्ये. मित्र सगळी भेटणार आहेत आम्ही आता रंकाळ्यावर आम्ही जाणार राजारामपुरीमध्ये. आणि एवढं सगळ्या जगात आणि कोल्हापुरात सगळं साऊंड आल्यात. आणि हे पोर बघा स्टडी आयुष शपथ, म्हणजे ह्याच्या आई वडिलांनी कधी म्हणजे लय काहीतरी पुण्य केले त्यामुळे हे पोरग त्यांच्या जन्माला आले. गणेश चतुर्थी दिवशी सगळं जग बाहेर आहे आणि तू इथं स्टडी करा लागलायस. अरे असाइनमेंट इंजिनिअरिंगच्या असाइनमेंट ठरल्या की नाही, हे सगळं सोडून मग घ्यायला लागतं. नको इंजिनिअरिंग, जय फार्मसी. चला आपली गाडी पण तयार आहे. आता चाललोय सगळी मित्र आम्ही भेटणार आहे रंकाळ्यावरती व्लॉग चालू होणार आहे पुढचा, त्यामुळं स्टे कनेक्टेड. काय विषय डायरेक्ट पवननगरमध्ये जाताना घराच्या बाहेर पडल्याला साऊंड लागला की राजारामपुरी जायचं लांब साऊंड कवडा लावलाय बा साऊंड यो विजल ऑडिओ स्वराज्य मंडळ. तर भावांनो आता आम्ही रंकाळावर पोहोचलो आहे बघा. रंकाळा ही आमची मित्र बघा, ही कॉलेजच्या तेजस, कुणाल आणि राजा. हे तुम्हाला माहित आहे गोव्यात आले, हे पुण्यातनं, हे मुंबई. तू मुंबई सोडलायस ना, आता पुण्यात चाललायस. मला कसं कळलं? आता तुला स्टेटस बघितल्याशिवाय तू कसं कळणार? तू स्टेटस टाकायच नव्हतास. स्टेटस लावला होता? नाही. लावलं की तर हे तेजस सायंटिस्ट, हे कुठनं आलं तुम्ही, कुठनं तर तुमची आयडेंटिटी सांगा. लखनौ. तर आम्ही सगळेजण बी फॉर्मची मित्र सगळी 21वी आमची सर्व जयंती. तर तेव्हापासून आम्ही एकत्र आहे. आता हे प्रत्येकाचे प्रोफेशन वेगळं असले तरी एक सण असतोय आणि एक वेळ असते, त्या वेळेवर आम्ही हे असं रंकाळ्यावर येणारच. आणि आता आम्ही चालू रंकाळ्यापुरीमध्ये. तुम्हाला लाईटचा जरासा प्रॉब्लेम होत असेल. अजून पण 2 टग्गी यायची. कोण नाव? जित्तू, संजय. हा आणि कोण? चित्ते आणि संजय. कपिल मुंडे. त्याने कपिल मुंडे येणार नाही, ते थर्ड मेंबर. आयुष्यात का नाही त्या आता म्हणलोच तो रेस्ट्रिक्शन याच्या शिवाय आला. खरं एवढे तू बघतोयस तू नीच आहेस तू भावा, नीच. कप्या या लागते अशा वेळेला. असं घरात बसला की नाही अंडी घाला आता आणि परत. तर आता आपण कुठं जायचंय आपण? अर्पित. अरे विषय काय माहिती काय, भावाला राजाराम मुली म्हणायला येत नाही म्हणून फोन वडा माझा. अरे राजारामपुरी असं करते, त्यामुळे तुम्हाला म्हटलं अर्पित. यांची भेटाभेट झालाय, एक झोपलाय, एक आलाय, का उपयोग नाही यांचा. कोल्हापुरात असून गणेश चतुर्थीच्या संध्याकाळी कोल्हापुरात असून जर ही पोरं झोपत असतील त्यांच्या आयुष्यालाच काय उपयोग नाही आणि अर्थ नाही. ह्या पोरग्याला उत्तराखंडवरनं घेऊन आल्यात आणि इथं अजून याला 7 वाजेपर्यंत इथं अजून आम्ही टॉवरावरच आहे. रंकाळा टॉवरावर आहे. राजारामपुरी तर चालू झाली, लढतर चालू झाली, सगळ्या काय उपयोग आहे सांगा. त्यामुळं लवकरात तिकडे जाऊया. एन्जॉय मस्त आहे. मागच्या वर्षी आपल्या गणपती मिळालेला नाही, त्यामुळे सगळेजण आम्ही जाणार आहे. प्रॉपर डान्स मीन्स क्वालिटी. तर भावांनी एवढं पार्किंग फुल झालं की नाही राजारामपुरीतलं. आम्ही कंप्लीट खालच्या गल्लीच्या पूर्ण पलीकडे जाऊन गाडी लावल्या आणि आम्ही चालत जाणार त्या वरतीपर्यंत. भयानक गर्दी आहे आणि पार्किंगला आता गाडी लावल्या, इथं चालत जायचं वरतीपर्यंत. शो 1 नंबर होणार आहे. दंगा धुडकूस लई करायचा, कारण मागच्या वर्षी आपल्याला मिळालं होतं, त्यामुळं काढायचं आहे बरं आपल्याला आता. तर भावांना पुढं साऊंड दिसायला आहे, क्वालिटी दाखवतो बघा साऊंड. इथनं पुढं पूर्ण नाकाबंद आहे आणि पूर्ण वरतीपर्यंत, म्हणजे राजारामपुरी चौक संपत नाही तिथपर्यंत करते. भयानक इसकडे चालू आहे. चाललोय मला पुढं, तुम्हाला माझा आवाज काय ऐकू येणार नाही. आदियोगीचं केले बघा, खतरनाक केले. भावांनो आता एवढं आम्ही सगळे नाचून बसलो की नाही, सगळ्यांनी कंटाळा आलाय. बरोबर 12 वाजायला 1-2 मिनिटं कमी आहेत. जनता बघा सगळी टोटल पोलीस फोर्स सगळी तैनात आहे. सगळं साऊंड बंद करणार आहे. इथनं ते एंट्री बंद केल्या, सगळं साऊंड तिकडे थांबवल्यात. आणि जनता मगाशी भांडारी त्यांनी आमची पांगापांगा झाली, सगळी गायब झाली. बघा भावांना डायरेक्ट झाली, साऊंड बिऊंड सगळं बंद करणार आहे. कोल्हापुरात विषय हार्ड आहे.
झालं.